ऐक अक्षराचा भेद पंचाक्षरी असे संबंध 50 अक्षरातून बीजबोध काढिला तो तकाराचा अंत नकार प वर्गाचा अंत मकार य वर्गाचा अंत शकार एवं तिन्ही ओंकारापासव यास्तव तव उकार तो संयोजला सहाकार य वर्गादिस्त यकार पंचाक्षरी विनटला दकाराचा अंत नकार बकाराचा शेवट तो मकार य वर्गातस्त शकार ईश्वराने अंकिला तेवी य वर्गाचा जो अंत्य आकारादेशे वर्ते सत्य जेने घेतलसे य वर्गाधिपत्य तोही येथे जे घेतला एवं पंचाक्षरी विस्तार एका प्रणवापासून साचार जे का सप्तकोटी मंत्राचे सार वर्णिले शास्त्री ऐसी ही पंचाक्षरे गोमटी असती प्रणवाची या संपुटी ती प्रकटली भक्ती सुखासाठी वीरशैवा कारणे आता निरोपिला जो पंचाक्षरी तोची ओंकारासहित षडाक्षरी कैसा द्विविध झाला निर्धारी ते तुझ निरोपू आता षडाक्षरा तुझी माझी शक्ती म्हणून मंत्रासी बळ असे निगुती तो षडाक्षर मंत्र बोलिला स्थिती ओंकारासहित त्या ओंकारा उभयाची शक्ती अर्धभाग तू अर्ध मी निश्चिती म्हणून मंत्रासी सामर्थ्य स्थिती प्राप्त असे ओ देवी अकार उकार मकार हे माझे अंश साचार परी तुझे संबंधे उच्चार होत असे मम सत्ते ही तीन बीजे स्वतंत्र या पासाव कर्मे चालती सर्वत्र ते तुझाही संबंध असे पवित्र अर्धमात्रेच्या रूपाने या लागी प्रणव द्वितीय बोलिजे माझा अंश संबंधे तुझा उच्चारिजे म्हणूनचे मंत्र म्हणवी ओजे ओंकारू हा याचा भेद न कळे कवणासी हे दुर्लभ मुमुक्षु जनासी हे जाणे जो जंगम बोलिजे त्यासी पवित्र सत्य शरण तया जंगमा तुझे माझे दिसे अंश संबंधत्वे तेथे वसे उभय संयोगे जंगम असे सत्य जाण पार्वती षडाक्षराची उत्पत्ती षण्मुखी ती षण्मुखीची ऐकता निकी जाणून जप करी तो सुखी जंगमात्वा भक्त षडाक्षरी मंत्रासारिखा मंत्र नाही कार्तिक स्वामी सदा जपत राही षड्भेद जाणूनी लवलाही पूजा कीजे एकाग्र याचा भेद न कळे कोणा दुर्लभ असे अज्ञजना गुह्य जाणे शिष्य राणा जंगममुखे करुणिया एकलिंग पूजका वाचोन न होय षडाक्षर साधन श्री गुरुमुखे करुणी ग्रहण करिता जपसिद्धी होय याचा भेद नेऊनी पूजा करी त्याची पूजा निर्फळ होय अवधारी तोही अज्ञानी याचा पुढारी गुरुपुत्र नव्हे तो षडचक्राचे स्वरूप सरोभरी तू आपुसले गौरी ते निरोपीन पुढारी चक्राक्षर भेद ऐक आता ही 6 अक्षरे षडचक्रासी आधारसती त्या कर्मासी तया विनगती चक्रासी कदा काळी असेना कोण चक्री कोण अक्षर हा असे शिवयोग विचार जोवर ते पूर्ण जाणूनी साचार दुर्लभासे सत्यशरण ज्याने देही षटचक्रे छेदिली तेने ब्रह्मांडे सर्व जिंकिली वर्णाक्षरोत्पत्ती वाहिली ऐक गिरिजे सावध एका एका अक्षराचे ठाई 5 5 उद्भवली अव्ययी संहार काळी पावती लई पंचाक्षरी सर्व वर्ण ऐसी ही अक्षरे पंचप्रकारी वर्तता पुलिया परी हा भेद जाणावा चतुरी श्री गुरुमुखापासोने ही पंचाक्षरे परस्पर पावन करती चराचर अंती समावती सत्वर निज स्वरूपी सदा शिवाप्रती पार्वती पुसे ज्ञान कायाती षडचक्रयुक्त असे तरी कोण्या चक्री कोण अक्षर वसे ते निरोपावे स्वामिया षडचक्राचे मुख्य बीज निवडोनी सांगावे जी मज तरीच होय महत्काज अपराधी जीवाचे आधारस्थाना माझारी चतुर्दळ कमळा भितरी नकार बीज वस्ती करी अपान शक्ती बोलिजे स्वादिष्टान असे उत्तम षडदल कमल असे अनुपम मकार बीज सर्वोत्तम तेथे राहे प्रीतीने मणिपुरीची ऐक मौज दशदलावरी पेरिले बीज शिकार रूपी वर्ते सहज समान वायू तेथीचा अनुहत ते हृदय जान तेथ वकाराचे अधिष्ठान द्वादशदळी अंगुष्ठ प्रमाण प्राणवायू वासतसे विशुद्धी हेची तालुमूल जेथ कमळ असे षोडशदल यकार हे अमल उदाने ते रक्षिले अग्निस्थान तेची ललाट द्विदले शोभे श्री गोल्हाट ओंकार मूळ औटपीठ चंद्रप्रभा तयावरी तेथे कोटी सूर्याची प्रभा
परमहंस शिव उभा स्वानंदाचा पूर्ण गाभा दमदमीत देव गंधर्व यक्षगण किन्नर नारद तुंबुर जाण स्तिमित होती तया देखून स्थिर मौन निचष्टपये ऐसी ही साही अक्षरे तुझ निरोपिली नाना प्रकारे सर्व ही एकवटली एकाकारे सातवे अक्षरी सातवे ते निराक्षरायक ज्या शरीरी त्याचा असे विवेक ती ज्ञान काया बोली जे सम्यक ऐका आता शैलात्मजे जे का सहस्रदळ कमळ महालिंग वसे निर्मळ तेथे समरसे सकळ ज्ञान काळा ऐसी ज्ञान काया ज्या पुरुषाची तो कळा जाणे वस्तुलिंगाची तया कळे माझी रमे सदा सुची उत्तम जंगमतो ऐसे ऐकता पाहता डोळा परम कळवळे हिमनग बाळा हंक्ष तत्वाचा सोहळा गर्जे घोष अहम सोहम श्री परम रहस्य ग्रंथानुवादे उमा महेश्वराच्या संवादे षडाक्षर पंचाक्षर दोन भेदे वर्णिले ज्ञान भाविका इति श्रीमद परमरहस्य सारामृत त्याची टीका करुणी प्राकृत कृतकृतार्थ किंकर मन्मथ 6वा अध्याय संपविला इति श्री परमरहस्ये हरगौरी संवादे पंचाक्षर षडाक्षर भेद निरूपणं नाम षष्टमो अध्यायः गोडः श्लोक 24 ओव्या 106